पुढे साहिल या, आपल्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नरेश सकपाळ, RTOचे भगत साहेब पनवेलवरून मॅच पाहत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. रुपेश जाधव साहेब, आपल्याला देखील कॅश प्राइज आहे 500 रुपये. रुपेश पवार साहेब, RTOचे भगत साहेब पनवेलवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांनी हे कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं होतं आणि मॅच जिंकले. सुपर 3 मध्ये त्यांच्या बाळू साने यांच्या शुभ हस्ते आपण दिले जाते. RTOचे भगत साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. तदनंतर आपण या ठिकाणी सन्मान करतोय भंडाराजी घाडगे महाराज यांचा सन्मान. वारकरी संप्रदायातील एक मोठं नाव, ज्यांच्या अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असे नक्कीच यांचा सन्मान आपल्या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपण नक्कीच पाहतोय. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि भव्य दिव्य आयोजन नक्कीच पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये साहेब या ठिकाणी दाखल झाले. धन्यवाद. आणि हरिओम चित्रपट नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचे बंधू आहेत, हरिओम घाडगे यांचे बंधू आहेत आणि ते दाखल झाले त्या ठिकाणी. येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच. राजेंद्र मोहिते यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कल्पेश मोहितेच्या या खेळीसाठी गुगल पे केले जातील. योगेश शेलार, आपण देखील आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. 600 रुपये हे 600 रुपयाचं कॅश प्राइज कॅशसाठी नक्कीच त्यांना दिलं होतं त्यांच्या एकता ग्रुपच्या माध्यमातून. तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मी स्वतः तुमच्याशी जॉईंट होतोय. मोठी स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. चांगला फटका या ठिकाणी खेळला, एक एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला डीप मधून. अजिंक्य पवार त्या ठिकाणी येतो चेंडूवरती, परंतु 2 धावा नक्कीच घेतल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 9व्या आकड्यावरती धावफलक जाऊन बसतोय. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावरती. अभि केसरकर आणि दिवेश सकपाळ ही जोडी मात्र सातत्याने पाहायला मिळाली आहे. चांगला परफॉर्मन्स एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न या संघाने केलाय. नक्कीच आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी येतोय तो अजिंक्य पवार. चांगला चेंडू तो मात्र खाली राहतोय. थोडासा मोठा फटका खेळता ऑन साइड मधून. फिल्डर नक्कीच अक्षय घाडगे चेंडूवरती येतोय.
चांगला वेगवान पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये डीपमधून फिल्डर अक्षय घाडगे येता येते एक सिंगल पुन्हा एकदा घेतली जाते. एकेरी दोरी धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत त्या अभि केसरकर आणि दिवेश सकपाळ यांच्यामधून सावध सुरुवात पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती ज्योती एंटरप्राइजेस संघ बॅटिंग करतोय तर नक्कीच 93 धावा देखील त्यांनी परवाच्या दिवसामध्ये बनवल्या गेल्या होत्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटची एज घेतली आहे. चांगलं स्टॉप त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळते. आनंद निकम होते आणि चांगले फिल्डिंग यष्ट्यांच्या मागे आनंद निकम यांची. डॉट बॉल गणपतप्पा केसरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत. व्यासपीठावरती आपण स्थान बनवायचं. गणपतप्पा केसरकर अगोदरचा क्रिकेट काळ त्यांनी नक्कीच गाजवताना पाहायला मिळालेत आणि हा चेंडू जर पाहिला मिड विकेटच्या रिझनमध्ये राजा घाडगे चेंडूवरती येईल तद्वर घेतले एक सिंगल. 2 भावांमध्ये ही लढत नक्कीच पाहायला मिळते. 2 बंधू शैलेशजी कोळसकर आणि निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांचे संघ आज मैदानामध्ये या PTPLच्या माध्यमातून नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. अक्षय गाडगे प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आले परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती अभि केसरकर आणि दिवेश सकपाळ. एक सावध सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही गोलंदाज जर पाहिले राजा घाडगे आणि अजिंक्य पवार चांगली गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू त्याला मात्र खेळलाय. चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एक खणखणीत असा चौकार. 4 धावा. थँक्यू. 2 षटकं संपलेत. 18 धावा धावफलकावरती. दिवेश सकपाळ याच्या बॅटमधून हा चौकार शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. 9च्या सरासरीने धावफलक पॉवर प्लेची 2 षटकं. 18 धावा धावफलकावरती ज्योती एंटरप्राइजेस संघाच्या. मोठी धावसंख्या उभा करावी लागेल कारण समोरील जर संघात पाहिलं राजा घाडगेसारखा विस्फोटक फलंदाज आहे 79 धावांची त्याची वैयक्तिक खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कल्पेश मोहिते याने देखील 76 धावा वैयक्तिक कुठल्यात. हायेस्ट स्कोरर दुसरा. आता राजा कल्पेश मोहिते वरती पाहतोय टॉप स्कोररमध्ये पहिल्या क्रमांकावरती. नक्कीच अभि केसरकर आणि दिवेश सकपाळ. राजा घाडगे वैयक्तिक दुसरं. संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी दाखल झालंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. वेगवान पदा चेंडू त्याला मात्र खेळलाय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय घाडगे चांगला प्रयत्न नक्कीच केलाय. दोघांना देखील माहिती आहे आम्ही एकाच टीममध्ये डोंबिवलीला सराव करतो. दोघांनाही आपल्या याचं बेला कसं आऊट करायचं राजाला कसं खेळायचं हे मात्र नक्कीच प्रणय चोरगे असतील अभि केसरकर यांना नक्कीच एकमेकांचे कच्चे दुवे नक्कीच माहिती असतील. आणि आज मात्र या मैदानामध्ये दोघंही एकमेकांसमोर या PTPLच्या माध्यमातून श्रावणी 11 देवळे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. मोठा फटका पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये. नो चान्स. येतोय चौकार. 4 धावा. फटका एक्झिक्यूट केलाय अभि केसरकर याच्या बॅटमधून. 4 धावा लगेच नक्कीच पाहायला मिळेल. 24 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. हा चेंडू पास सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला काय ड्राईव्ह केलं अभि केसरकरने. चांगला फटका. पुन्हा एकदा PTPL चौकार. थँक्यू. 28 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुरुषोत्तम हाळवे हे देखील या ठिकाणी कालपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खास डोंबिवलीवरून या ठिकाणी दाखल झालेत. ज्योती एंटरप्राइजेस नक्की धावांचा ओघ वाढवताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथं पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अभि केसरकर.
चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल क्विक सिंगल म्हणावी लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल 29 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी 10च्या सरासरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. अभि केसरकर 18 धावांवरती खेळी करतोय. दिवेश सकपाळ त्याला मात्र साथ देतोय. चांगला वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. वेग भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाचा घेणारा वेध. डॉट बॉल. आज प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळते. विकास शेठ गोगावले प्रेक्षक कक्षक देखील प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय माणिकराव आबा जगताप या प्रेक्षक कक्षक देखील प्रेक्षकाच्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. माननीय श्री भरत शेठ गोगावले प्रेक्षक कक्ष देखील नक्कीच गर्दी पाहायला मिळते. चेंडू हवेत. आकुट डब्याचा बॉल होता. चेंडू नक्की हवेत झेल बाद होईल का? आणि हो, या ठिकाणी आनंदी कमेंटनी पकडले कॅच. खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय तो ज्योती एंटरप्राइजेस संघाचा दिवेश सकपाळ. थँक्यू. डीजे ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. श्री माननीय नागेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ही ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. प्रथम पारितोषिक जर पाहिलं भरतभाई पटेल यांच्या माध्यमातून 77,000 रुपये 77,777 पाहायला मिळतं. आणि शिवसमर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून चषक नक्कीच पाहायला मिळतोय. द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये. जय भवानी स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून 55,555 चषक जर पाहिला शिवसमर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून. तदनंतर तृतीय पारितोषिक कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळ 33,333 आणि चषक जर पाहिला शिवसमर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक निलेशदादा कोळसकर 22,222 आणि चषक जर पाहिला संजयजी चोरगे अध्यक्ष जय भवानी साखर यांच्या माध्यमातून. पाचवा क्रमांक लंगोटी मित्रमंडळ करंजे 22,222 आणि चषक श्री रणजित चिकणे खजिनदार आदर्श क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून. सहावा क्रमांक संजय केसरकर आणि चषक जर पाहिला रणजित चिकणे खजिनदार आदर्श क्रीडा मंडळ निवे यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पारितोषिक जर पाहिले मालिकवीर बाईक यंगस्टार मित्रमंडळ मित्रपरिवार यांच्या माध्यमातून बाईक दिली गेली. उत्कृष्ट फलंदाज सायकल प्रल्हाद चिकणे निवे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज कूलर अजय तळेकर यांच्या माध्यमातून दिले गेले निवे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर नितेश शिंदे चाळीचा कोंड यांच्या माध्यमातून. उदयनमुख खेळाडूसाठी मोबाईल गजानन कासार यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. 50 धावा करण्यासाठी स्पोर्ट्स घड्याळ. उत्कृष्ट विकेटकीपरसाठी शूज संजय जांगळे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट झेल हेडफोन हँडफीड नितेश सकपाळ यांच्या माध्यमातून. सिक्सर किंगसाठी चौरतपुरी फायर रवी जाधव समाजसेवक यांच्या माध्यमातून. तदनंतर सिक्सर किंगसाठी तदनंतर 5 विकेट घेणाऱ्या खेळाडूसाठी स्पोर्ट्स घड्याळ मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मॅच टाईम स्पोर्ट्स चषक भूषण गायकर आणि विजय परब. बॅग दिली जाते ती विकास उतेकर आणि स्पोर्ट्स हँड इनर सिक्सर सुप्रीमो केतनभाई यांच्या माध्यमातून. नक्कीच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाने योगदान आणि सहकार्य देताना पाहायला मिळालेत. षटक जर पाहिलं तर 4थं अजिंक्य पवार याचं पाहायला मिळतंय. तर मात्र बॅटची एज घेतली. वेग आणि प्रचंड वेग या देखील गोलंदाजाकडून पाहायला मिळाला आहे. 29 या आकड्यावरती धावफलक ज्योती एंटरप्राइजेस या संघाचा पाहायला मिळतोय. अजिंक्य पवार पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंगसाठी. चांगला चेंडू त्याला फ्लिक केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चिकू थोडंसं मिस फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. लगेच 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 31 या आकड्यावरती. सूरज सोनावणे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पोलादपूर शहरातील एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो. अंडरआर्म क्रिकेट असू देत ओव्हरआर्म क्रिकेट असू देत नक्कीच चांगले परफॉर्मन्स त्याचा देण्याचा प्रयत्न शिवाजीनगर पोलादपूर या संघासाठी राहिला आहे. यंगस्टार पोलादपूरमधून देखील
नक्कीच चांगला खेळताना पाहायला मिळत असतो. मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक महेश, कोणती चुकी करणार नाही आणि मोठा धक्का ज्योती एंटरप्राइजेस संघाला बसतोय. सुमित वाघमारे नक्कीच 2 या आकड्यावरती माघारी परतला गेलाय. खेळाडू बाद. उत्कृष्टरित्या कॅच या ठिकाणी घेतली. 31 धावा धावफलकावरती आहेत. 3.4चा खेळ मैदानामध्ये संपतोय. 31 धावा. PTPL 2021 चा हा रणसंग्राम. क्रिकेटचं वनवैभव नक्कीच या पोलादपूर तालुक्यामध्ये यंगस्टार यांच्या माध्यमातून पहिल्याच वर्षामध्ये अतिशय सुपर डुपर हिट ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळाली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते, पोलादपूर तालुक्यातील चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मोठा फटका प्रदीप शिंदे याच्या बॅटमधून 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. थँक्यू. रायगड जिल्हा महान केला. चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न नक्कीच अजिंक्य पवार यांनी केला, परंतु त्या चेंडूला ओळखलं आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. प्रदीप शिंदे याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. अजिंक्य पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू जर पाहिला, अधिक उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा पंचांनी गोलंदाजाला दंडित केले गेले. अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे जाईल 36 या आकड्यावरती. अजिंक्य पवार याचं वैयक्तिक दुसरं षटक पाहतोय. प्रदीप शिंदे आणि अभि केसरकर यांना संयमी फलंदाजी करावी लागेल. चुकीच्या पद्धतीचे चेंडू तुम्हाला बाहेर फेकावे लागतील, सीमारेषेच्या बाहेर फेकावे लागतील, कारण तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. कारण समोरील संघ जर पाहिलं तर राजा गाडगेसारखा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथं मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. महेश त्या ठिकाणी होते, डीपमधून येत आहेत. एक सिंगल घेतली, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटकाची समाप्ती होते 4थ्या. 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या 37. अनिकेत पवारला तुम्ही खेळताना पाहिलं, तर नंतर आता याच्या अगोदरच्या मॅचमध्ये कल्पेश मोहितेचा धमाका तुम्ही पाहिला आणि आता अजिंक्य पवार. नक्कीच हनुमाननगर संघाचे चाहते नक्कीच या ठिकाणी दाखल झालेत. देवळी गावातून देखील काही प्रेक्षक या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. तसेच देवळी गावातून या सामन्याचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच घेतला जाताना पाहायला मिळतोय. तर सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करू. या क्रीडा स्पर्धेदरम्यान या क्रिकेटच्या रणसंग्रामाच्या माध्यमातून क्रिकेटचा महाकुंभ मेळा रंगलाय. तो पोलादपूर तालुक्यात, पोलादपूर शहरात भव्य दिव्य व्यासपीठ उभा करून दिले. नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना या PTPLच्या माध्यमातून, यंगस्टारच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर महेश केसरकर याला आमंत्रित केले 5वं षटक टाकण्यासाठी. 2 प्रमुख गोलंदाजांनी लयबद्धता दाखवली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यांनी 2-2 वैयक्तिक षटकं टाकत आपला स्पेल पूर्ण केला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता शेवटची 2 षटकं तिथं मात्र हाणामारीची षटकं म्हणून ओळखली जातात. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे हाणामारी केली जाईल, तुटून पडतील का गोलंदाजांवरती फलंदाज. हा चेंडू फुल टॉस होता, त्याला मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स येतोय. हा चौकार आणि घेतलाय भीमरसाठी रिव्यू. पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 9+4 अशा 5 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. 5 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल आणि फ्री हिट या चेंडूवरती नक्की असेल.
42 आकड्यावरती आल्या आल्या इथं मात्र नक्कीच एक चुकीच्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला, त्यावरती पंचांनी दंडित केलं गेलं आणि चौकार देखील प्रदीप शिंदे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा चेंडू फ्रीडचा होता, त्याला मात्र खालवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करू शकले नाही प्रदीप, परंतु एक सिंगल रोखू शकता आली नाही. एक सिंगलने धावफलक पुढे जाईल. 43 आकड्यावरती प्रदीप शिंदे आणि अभि केसरकर. प्रदीप शिंदे यांच्या बॅटमधून 2 चौकार नक्कीच पाहायला मिळालेत. 18 धावांवरती अभि केसरकर आपली खेळी सजवतोय. संघाचा धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कॅप्टन आहे, कर्णधाराची भूमिका बजावतोय आणि भैरवनाथ देवळे संघाकडून देखील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. लोअर फुल टॉस, त्याला मात्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळले. अक्षय घाडगे त्या ठिकाणी येत आहेत चेंडूवरती. एक सिंगल नक्कीच घेतली जाईल. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 आकड्यावरती मांडेवरांची मांदियाळी नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळते. प्रेक्षक राजा देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. चांगला चेंडू, त्याला मात्र ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीपमधून येतो. एक सिंगल घेतली. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर प्रसाद राजाध्यक्ष, बंटी जाधव, गणेश बाविस्कर यांना आपण गेली आज शेवटच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अतिशय चांगलं कामगिरी त्यांनी देखील पार पाडली. tenniscricket.in. मोठा फटका अभि केसरकर याच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याला पार केलंय चेंडूने. येतोय हा चौकार. 4 धावा. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. 49 धावा धावफलकावरती. 49. 2 खेळाडू माघारी परतलेत, प्रदीप शिंदे आणि अभि केसरकर. नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये खेळाय आनंद निकम. आता मात्र त्या ठिकाणी आहेत. चेंडूची फेक, चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहिला, परंतु राजा घाडगे चुकी करतायत आणि लगेचच ते पाहिलं आणि ओळखलं. 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग मिडनं विकेट पाहायला मिळते ते अभि केसरकर आणि प्रदीप शिंदे याच्या माध्यमातून. 51 संघाचा अर्धशतक नक्कीच पाहायला मिळते. ज्योती एंटरप्राइजेस. शेवटचा चेंडू. मोठा फटका अभि केसरकर याच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला येतो ह्या दणदणीत पॉवरफुल षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय नारायणजी कळंबे साहेब यांचा. रवी मस्के यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नारायणजी कळंबे साहेब 57 धावा धावफलकावरती आहेत. रवी मस्के यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय नारायणजी कळंबे साहेब यांचा. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सहकार्य देखील या स्पर्धेला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 57 धावा धावफलकावरती. अभय येत आहेत शेवटचे 6 चेंडू घेऊन. 15 चेंडू आणि 31 धावांची खेळी अभि केसरकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याला मात्र चांगली साथ देतोय प्रदीप. 11 धावा बनवल्यात 5 चेंडूमध्ये. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला नक्कीच पाठवलंय ते समोरच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार.
प्रदीप याच्या बॅटमधून नक्कीचा फटका येतोय, मोठा फटका. 63 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 63. आता मात्र गती कमी केली. चेंडू यष्टीरक्षक पुन्हा एकदा राजा घाडगे चुकी करतायत. 22च्या रूपामध्ये ही सिंगल असेल. आता मात्र अभि केसरकर नक्कीच 4 चेंडूंचा समाचार घेईल. कशा प्रकारे चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय, नक्कीच प्रयत्न करेल अभि केसरकर. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 64 धावा धावफलकावरती. पीटीपीएलचा रणसंग्राम. चांगला चेंडू. गती कमी केली. हवेत चेंडू आहे. अजिंक्य पवार चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक या ठिकाणी 3रा माघारी परततोय तो ज्योती एंटरप्राइजेस संघाचा. मोत्याची खान सुंदर ही नगरी, रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. थँक्यू. अभि केसरकर माघारी परतले. ते कॅप्टन माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज प्रणय चोरगे. आताच एक नवीन अनाऊन्समेंट निलेश दादा यांच्या माध्यमातून केली गेली की ब्रँड अँबॅसिडर त्यांच्या कंपनीचा प्रणय चोरगे याला नक्कीच ही पदवी दिली आहे. ज्योती एंटरप्राइजेस कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर प्रणय चोरगे साखरगावातील हा खेळाडू आहे आणि अष्टपैलू कामगिरी नक्कीच या स्पर्धेमध्ये त्याने केली आहे. प्रदीप कुटप्प्याचा इथं मात्र खेळायचा प्रयत्न. कॅच ड्रॉप केली आहे. आनंद निकम झेल सोडतायत त्या ठिकाणी, परंतु एक सिंगल. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलक जर पाहिला तर 65 या आकड्यावरती. 65 धावांवरती धावफलक ज्योती एंटरप्राइजेस संघाचा. 2 सामने जर पाहिले तर लो स्कोरिंग मॅचेस नक्कीच पाहायला मिळाल्या, परंतु पहिल्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा मीत 11 पितळवाडी हा संघ विजयी झाला आणि या अगोदरच्या सामन्यात साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द हा संघ देखील पराभूत होताना पाहायला मिळाला. हा चेंडू इथे मात्र खेळायचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु षटकं संपले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावबाद 65 विजयासाठी 36 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. श्रावणी 11 देवळे या संघाला. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग नक्कीच पाहायला मिळते. जो खेळाडू 300 धावा करेल त्यांच्याकडून तर त्या ठिकाणी प्राईज नक्कीच आहे. संदेश गोळे यांच्याकडून 300 धावा करणारा खेळाडू 5,000 रुपये कॅश प्राईज. तर दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला मी नक्कीच घेऊन जाईल प्रसजी परबसर यांच्याकडे. 66 धावांचा डोंगर कशा प्रकारे पार केला जाईल त्यासाठी मी तुम्हाला प्रसजी परबसर यांच्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद.
थँक्यू सो मच निलेश पवार. 66 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे मैदानावर. ज्योती एंटरप्राइजेस या संघाने प्रथम गोलंदाजी करत असताना प्रथम बॅटिंग केली. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 65 धावा इथे कुठल्या आणि त्यामध्ये 31 धावांचं अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन अभि केसरकर या खेळाडूचं राहिलं आहे मैदानावर. आणि आता मात्र लक्ष आहे ते 66 धाव्यांचं सामना जिंकण्यासाठी श्रावणी देवळे या संघासमोर. या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवल्या पूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजी फलंदाजी प्रत्येक संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवत असताना सुपर 6मध्ये या संघाने प्रवेश केला आहे. आतापर्यंत आपण जे सामने बघितले यामध्ये आपण पहिला सामना जो बघितला यामध्ये शिवशंभू अडावळे विरुद्ध मिथ 11 या संघांमध्ये फाईट पाहिली. आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत ही झुंज बघितली. 12 चेंडूने 14 रनचं इक्वेशन असता मात्र सामना इथे जिंकून दिला गोलंदाजी करण्याच्या संघाने. आणि या गोलंदाजी त्या षटकात अभिषेकचं एक अप्रतिम षटक आपण बघितलं 1 धावेचं. तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. तो संघ टॉप 3मध्ये प्रवेश करतो आहे. त्याचबरोबर नंतर सामना आपण जो बघितला मैदानावर तो म्हणजेच साई समर्थ वॉरियर्स वर्सेस श्रीराम वर्धायनी फायटर्स या संघामध्ये. आणि या संघामध्ये तुम्ही पाहतात सामन्यामध्ये श्रीराम वर्धायनी फायटर्स हा संघ पुढच्या पर्यंत प्रवेश करतो सामना जिंकत असताना. आणि चालू असलेला सामना श्रावणी 11 देवळे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला श्रावणी 11 देवळे या संघाने. आणि ज्योती एंटरप्राइजेस या संघाला इन्व्हाइट करत असताना या संघाने धावा कुठल्या मैदानावर त्या 6 षटकांच्या सामन्यात 65 आणि 66 धावसंख्येचं लक्ष घेऊन श्रावणी 11 देवळे हा संघ उतरतो मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिले षटक समोरच्या एंडने हाताळलं जाईल. आणि आघाडीचे फलंदाज मी पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला राजेश घाडगे म्हणजेच राजा घाडगे आणि वैभव उतेकर. ऑल द बेस्ट. अप्रतिम कामगिरी यंगस्टर क्रिकेट क्लब पोलादपूरच्या माध्यमातून प्रदेशच्या प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहतात. स्वतः मंगेश बेलूचे सर्व सिद्धेश शेठ, संदीप कदम, स्वप्नील सोरगे, ओमकार घाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर, रवी मस्के, विजय गदळवी, अमर नगरकर, शैलेश चिकणे, गणेश चव्हाण, ओमकार शेलार, दीपक जाधव, कल्पेश मांढरे, प्रशांत जाधव, संदेश कासार, निखिल मोरे आणि नासिर भाय. कीप इट अप बॉयज. अप्रतिम कामगिरी सर्वांच्या माध्यमातून. दिवस रात्र एकत्र केलेत त्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि ती यशस्वीता तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच या पलोद तालुका प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय प्रणय. त्याच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंडला राजा घाडगे. पहिला चेंडू ब्लॉक होलचा. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅटची आतली कट घेऊन चेंडू मागून गेला. लाऊड अपील पंचांकडे झालं होतं गोलंदाज प्रणयकडून. पण पहिलाच चेंडू व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी मात्र टाकत असताना राजा घाडगेला अत्यंत जबरदस्त चेंडू हाताला ब्लॉक होलचा मारा केला. आणि पहिल्या चेंडूवर जणू काही जागते राहूचा इशारा दिलाय. पहिला चेंडू निर्धाव. बघूया आपण ऑन साईडला एक मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू सेट केलाय. स्लोअर वन चेंडू आणि चांगला फटका. इम्प्रोवाइज केला फटकेला आणि चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. राजा हाफ ट्रॅकर चेंडूचा चांगला एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि षटकाराने खातं उघडलंय प्रणयच्या विरुद्ध. फुल लेंथ आहे. वॉट अ शॉट. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि काय एक्झिक्युशन. चपराक लगावली. चाबूक शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. जाईल. परफेक्ट पॉवर प्ले शॉट फ्रॉम राजा घाडगे.
स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बॉटम हँडचा सुरेख वापर, ऑन साईडला विथ द फ्लिक चेंडूला फक्त स्टिअर केलं पॉईंट रिझनमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. या सीझनमध्ये तुम्ही आता 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि हलका त्याने चेंडूला प्लेस केलं गेलं शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धाव फलकावर. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे 2 सामने अजूनही बॅलन्स आहेत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रणय पहिल्यांदाच फेस करेल त्याला स्ट्रायकिंगला वैभव उतेकर. स्लो रन चेंडू हलका हाताने बॉटम हँडने सॉफ्ट हँडने प्लेस केलं आहे पॉईंट रिझनमध्ये. एकदा वकीत करून स्ट्राईक रोटेट केले ते राजाकडे. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे राजा गाडगे. विजय सीसी या संघाच्या माध्यमातून परफॉर्म करतात डोंबिवली इथे. आणि यादवसारखा खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपण बघतो. खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगला सराव कारण खूप चांगला परफॉर्मन्स सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतो राजा घाडगेकडून. श्रावणी 11 देवळी वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. एक अप्रतिम मुकाबला, एक अप्रतिम सामना मैदानाच्या सुरू आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, पुल केलाय, चांगल्या क्षेत्राची पाहायला मिळत आहे. थोडीशी मिसफील्ड. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण नॉन स्ट्रायकिंगकडनं वैभव अत्यंत वेगाने स्ट्रायकरकडे येत होता आणि त्याला मात्र हाफ क्रीजवरून मागे जावं लागलं. षटक पहिले समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात अंकी झाली तिकडून 12 धावा धावफलकावर. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी आम्हाला निश्चित विनय सांगतायत. सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 66. त्यापैकी अंकी झाले एकूण धावफलकावर 12 धावा. एकही गडी न गमावता श्रावणी 11 देवळे या संघाकडून. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं पर्व. निश्चित एक पारितोषिक आज वेगळं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. आमच्याबरोबर कॉमेंटर बॉक्सच्या डाव्या बाजूला जिओचा एक तुम्हाला केनोपी पाहायला मिळतो, एक टेंट पाहायला मिळतं. त्या टेंटमध्ये निश्चित प्रसाद सुकाळे आणि त्याचबरोबर नईम धामणकर जे जिओचे आहे त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलं आहे. कुठलाही फलंदाज जर षटकार ठोकतो तर त्या षटकारासाठी त्यांच्याकडून जिओचं एक सिम कार्ड फ्री दिलं जाईल आणि त्याचबरोबर 1 महिन्याचा 300 रुपयाचा रिचार्जसुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे. हे आज एक पारितोषिक आगळं वेगळं आहे जिओच्या माध्यमातून. रिलायन्स जिओ थँक्यू सो मच. कारण खूप चांगलं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभि केसरकर. देर इज लॉट्स ऑफ प्राइज इन द टुर्नामेंट. फर्स्ट इयर, फर्स्ट सीझन, पहिलं पर्व. अभिजित येत होतो गोलंदाजी मार्कवर. अभि केसरकर. पहिला चेंडू अभिचा वैभवसाठी. फुल लेंथ होता चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. थोडीशी गती कमी केली पहिल्या चेंडूवर. थोडासा ऑप्शनच्या आउटसाईड ऑप्शन टाकत असताना थोडासा वाईड यॉर्कर चेंडू हाताळला आहे. अभि केसरकरने लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक वैभवसाठी. दोन्ही संघांसाठी तेवढीच महत्त्वाची लढत आहे. सुपर 6 मधले हे सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, हलकासा आउटस्विंग होतो चेंडू. पंच वळतात रवी जाधव, बंटी जाधव आमच्याकडे निश्चितच सांगतात इट इज वाईट बॉल. काल त्यांची गोलंदाजीसुद्धा आपण बघितली शेवटच्या सत्रामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा एक्झिबिशन मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी केली. पुढचा चेंडू अभिचा. पुढे खेळण्याचा प्रयत्न होतोय अपील पंचांकडे. हाईट फॅक्टर, चेंडू कुठे ब्रश होतोय, इम्पॅक्ट काय आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत बंटी जाधवने. अँड डॉट बॉल वन्स अगेन. त्या षटकात इम्पॅक्ट काढण्याचा प्रयत्न गोलंदाजीतून करतोय. धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. विकेटसुद्धा मिळवायची आहे कारण अजूनही आतापर्यंत म्हणजे आतमध्ये एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. तो श्रावणी 11 देवळे या संघाचा. गुड बॉलिंग फ्रॉम अभि. चेंडू हवेमध्ये आणि बॅक टू द बॉलर. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लिडिंग एज घेतली, समोरच गोलंदाज सज्ज होता अभि केसरकर हा झेल घेण्यासाठी. बॉल अँड कॉट, फलंदाज बाद. पहिलाच तर मैदानात तुम्ही पाहतात पहिलाच धक्का लागला आहे तो श्रावणी देवळे या संघाला. शैलेशदादा कोळसकर यांचा संघ एका बाजूने तर एका बाजूने निलेशदादा कोळसकर यांचा संघ. दोन्ही बंधू एकमेकांसमोर आज या सामन्यात फाईट करत आहेत. दोन्ही सख्खे भाऊ. एका बाजूने संघ तुम्ही पाहतात श्रावणी 11 देवळे, जो शैलेश कोळसकर यांचा संघ आहे.
तर ज्योती एंटरप्राइजेस जे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत निलेशदादा कोळसकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, जो धावसंख्या डिफेंड करतोय 66. 13 लॉस ऑफ 1. फुल टॉस चेंडू ऑन ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ॲडिशनल लॉंगने चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. इंटेलिजंट बॉलिंग, चाणक्य नीती वापरली आहे षटकामध्ये या गोलंदाजाने अभि केसरकरने. अनुभवी खेळाडू, मास्टर ब्रेन ऑफ द टीम. आतापर्यंत अक्षरशः त्याने स्ट्रगल करायला भाग पाडले मागच्या काही चेंडूंमध्ये श्रावणी 11 संघाच्या फलंदाजांना. पण आता मात्र कॉन्टेस्ट रंगणार. या कॉन्टेस्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, जेव्हा राजा गाडगे त्याच्या समोर आहे आणि अभि केसरकर गोलंदाजी मार्कवर. बघायचं आपण राजासाठी खेळाडू डीप मिड विकेटला जो हळूहळू थोडासा ऑर्थोडॉक्स सरकतोय. वाडिश लॉंगॉनला खेळाडू उभा आहे, लॉंगॉनला खेळाडू उभा आहे, लॉंग ऑफला आमच्यासमोर सुमित उभा आहे. हे 3 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. पुढचा चेंडू अभिचा राजासाठी. फुलटॉ चेंडू उंच तर गेलाय, झेलची संधी असणार आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय अँड नो बॉल ओव्हर द वेस्ट. गुड डिसिजन. ओव्हर द वेस्ट चेंडू होता आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. गणेश बाविस्कर यांनी मात्र लगेचच लक्ष वेधून घेतलं. इट इज नो बॉल बिकॉज चेंडू ओव्हर द वेस्ट होता. धावून काढलेल्या 2 धावा, नो बॉलची 1 धाव, अशा 3 धावा ॲड होतील धावफलकावर आणि धावसंख्या 17 धावा. निलेश दादा कोळसकर सुद्धा ॲप्रिशिएट करत असताना या भूमिकेबद्दल किंवा या डिसिजनबद्दल. क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक काय मिड विकेटला संधी होती आणि संधी गमावली दोन्ही हाताने. जिथे एकही धाव नव्हती, फलंदाज बाद झाला असेल, ते मात्र 2 धावा खर्च केल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण. पहिलाच सामना मीत 11 या संघाने 3 षटकांमध्ये ज्या चुका केल्या त्या चुका त्यांनी नंतरच्या 3 षटकात दुरुस्त करताना मात्र जबरदस्त फाईट दिली आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झोकवला. ही ओळख आहे क्रिकेटची. चेंडू तिथे कव्हर होत नाहीये. राजा गाडगेची विकेट नॉस्ट्रायकिंग एंडला मिळाली असती. अभि तयारच होता चेंडू कव्हर करण्यासाठी पण मिसफिल्ड. धावसंख्या 19. हवेमध्ये चेंडू, झेल उडालाय आणि आउट. बिग विकेट. ज्या विकेटसाठी गोलंदाजाने मात्र हे षटक हातात घेतलं अभि केसरकरने, ती विकेट मात्र मिळवली आहे. दिस इज अ बिग लॉस अँड बिग विकेट गॉन. बिग बॅट्समन आउट अँड राजा गाडगे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. मी tenniscricket.in काय ग्राफिक्स दाखवलेत बघा. आउट बॅट्समन जो मैदानाच्या बाहेर येतोय आणि न्यू बॅट्समन जो मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो ग्राफिक्सच्या माध्यमात आम्हाला स्क्रीनवर इथे मात्र एक वेगळ्याच रंगात आम्हाला पाहायला मिळालं. न्यू ग्राफिक्स ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळालं गौरव सावंत यांच्या माध्यमातून. सकाळी आल्यानंतर ते कामाला लागले होते की हे ग्राफिक्स काहीतरी नवीन दाखवायचं आजच्या दिवसामध्ये आणि ते मात्र दाखवत असताना आमच्या स्क्रीनवर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि आउट झाल्यापर्यंत मैदानाच्या बाहेर जात असताना 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 19 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. 19 loss of 2. Chases total of 66 in 6 overs. Important match. ऑलरेडी बक्षीस पात्र फेरीमध्ये सर्व संघ दाखल झालेत. पण आता मात्र प्रश्न उरलाय प्रेक्षकांसमोर, आमच्यासमोर, की मात्र कुठला संघ इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकणार. कुठला संघ 2रा क्रमांक, कुठला संघ 3रा क्रमांक आणि नंतर मात्र कुठले संघ 4था, 5वा आणि 6वा क्रमांकाचं पारितोषिक जिंकणार. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज बघत आहोत. आनंद निकम. हार्ड हिटर बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडला आहे तो अक्षय. पुलटॉस चेंडू पुढे येत असताना मात्र फटक्यासोबत तो चेंडू बाहेर निघाला होता ब्रिजच्या बाहेर आणि तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. आनंद निकम हार्ड हिटर बॅट्समन आहे मैदानामध्ये संघामध्ये. मिडल ऑर्डरला एक विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग करण्याची जी ओळख आहे तो येतो स्ट्रायकिंग एंडला आनंद. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. षटक क्रमांक 3रा मार्गस्थ आहे. या षटकानंतर ड्रिंक ब्रेक घेतला जाईल. सुमित. क्रॉस बॅटेड शॉट, टायमिंग होत नाही तरी सुद्धा चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते या चेंडूवर. राजा गाडगेची विकेट जणू काय मिळाल्यानंतर इथे मात्र एक नवं चैतन्य निर्माण झालंय ज्योती एंटरप्राइज या संघामध्ये. धावसंख्या धावफलकावर 21. 21 धावा, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात तो म्हणजेच अक्षय घाडगे.
सुमित वाघमारे ऑन बॉलिंग मार्क. सुजित वाघमारे सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतो, त्याचा भाऊ. सुमितचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. अप्रतिम फटका, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये, गुड फिल्डिंग. हाफ वॉली ड्राईव्ह. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या दाखल कर 22, लॉस ऑफ 2. तर टॉप 3 मध्ये सुजित वाघमारेचा संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता लास्ट मोमेंटला. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. राऊंड विकेट चेंडू टाकत असताना क्रीजचा वापर आणि अँगल करत असताना चेंडू थोडासा बाहेर काढलाय. या स्पर्धेमध्ये एक ऑलराऊंडची भूमिका काय असेल, मात्र ती भूमिका आतापर्यंत सुमितने बजावली. फक्त या सामन्यात त्याला बॅटिंगला संधी मिळाली नाही. बॅटिंग सुद्धा खूप चांगली करतात स्पर्धेमध्ये, आपण हे चित्र बघितलं त्याच्याकडून. आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली करतात. बॅटिंग सुद्धा केली होती, पण पंच सिग्नल करतात वाईट बॉल, पण लवकर बाद झाला सुजित. सुमित ऑन बॉलिंग मार्क. धावसंख्या धावफलकर वाईटच्या स्वरूपात पुढे सरकली आहे. ती 23 धावा धावफलकर, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. टायमिंग होत नाही आहे. वेगाने चेंडू निघून जातो एसटीच्या मागे. अभिच्या हातात डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दबाव वाढवेल श्रावण 11 देवळ्या संघावरच्या फलंदाजांवर. माफक 23 धावा धावफलकर. 3 षटकाचा खेळ जवळजवळ समाप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि अवघ्या 23 धावा धावफलकर, 2 गडी बाद. सातत्याने आपला ट्रॅक चेंज करतायत. ओव्हर द विकेट, राऊंड विकेट संभ्रमात टाकतात फलंदाजांना. अप्रतिम चेंडू आउट स्विंग होत असताना वेगवान चेंडू गुडलेतवरना खूप चांगला बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 25 गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये आणि माफक धावा खर्च केलेल्या या षटकात फक्त आणि फक्त 4 आणि धावसंख्या स्थिरावली ती 23 धावा धावफलकर, 2 गडी बाद. चला ड्रिंक ब्रेक, ट्रॉली घेऊन जायची लगेच त्याच्या आतमध्ये. 23 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकात फक्त आल्या त्या 4 धावा, 23 धावा धावफलकावर. ब्रेकमध्ये आपण निश्चित जाऊन चर्चा करू शकता खेळाडूंसोबत. त्यांचे मॅनेजर, संघमालक सुद्धा जाऊ शकतात. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. आणि 18 चेंडू अजूनही 43 धाव्यांची आवश्यकता आहे. लक्ष आहे ते 66 धाव्यांचं. 43 रिक्वायर्ड फ्रॉम द 18 डिलिव्हरी. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व, 8 दिवसांचा हा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा 8वा आणि अंतिम दिवस आणि स्पर्धेमध्ये सर्वांनी मात्र खूप चांगली कामगिरी बजावली आहे. आमच्या आयोजकांनी सुद्धा त्यामध्ये निश्चित उल्लेख करावा लागेल. यंगस्टार पोलादपूर, सर्व मंगेश बेलोशे, सिद्धेश शेठ, संदीप कदम, स्वप्नील चोरगे, ओमकार घाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर, रवी मस्के, विजय दळवी, अमर नगरकर, शैलेश चिकणे, गणेश चव्हाण, ओमकार शेलार, दीपक जाधव, कल्पेश मांढरे, प्रशांत जाधव, संदेश कासार, निखिल मोरे आणि नासिर बाय. ब्युटिफुल जॉब. 18 चेंडू आणि 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 23 धावा माफक अंकित झाले 3 षटकाखेर. राजा गाडगेची विकेट मिळाल्यानंतर निश्चित एक नवचैतन्य, एक नवीन एनर्जी मिळाली आहे ती जोडी एंटरप्राइजेस या संघाला. या स्पर्धेमध्ये एक प्रबळ दावेदार म्हणून त्यांनी मात्र जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 3 षटकानंतर मी विनंती करेन 2 संघांचे संघनायक आपण ड्रॉसाठी रेडी राहायचं आहे. मीत 11 आणि त्याचबरोबर श्रीराम वर्धानी फायटर्स संघाचे संघनायक आपण रेडी राहा. 24 संघांचा समावेश या लीग फॉर्मॅटमध्ये होता, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. आणि 24 संघांच्या माध्यमात आपण बघतोय फक्त 6 संघ मैदानाच्या आतमध्ये उरले जे सुपर 6मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा अभि केसरकर. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. आनंद निकम मैदानाच्या आतमध्ये अजूनही फाईट करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात फलंदाज आहे तो स्ट्राईक एंडला आज अक्षय घाडगे. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 43 रिक्वायर्ड फ्रॉम द 18 डिलिव्हरी. अभिचा या षटकातला सेकंड स्पेल मधला पहिला चेंडू. ओ द विकेट.
शॉर्ट ऑफ गुडले तर चांगला अपेश फटका क्षेत्र तिथे जज करत असताना चांगला प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावेंसाठी फलंदाज निघाला सुद्धा होता अक्षय गाडगे पण नकार दिला तो स्ट्रायकिंगला आनंद निकमने आणि एकाधार समाधान 17 चेंडू आणि 42 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 17 बॉल अँड 42 रन्स टू विन. शफल होत असताना वॉट अ शॉट फटका बनवला इम्प्रोव्हायझेशन आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा षटकार. दर्शनाला म्हणू नका नका चला दर्शन चेंडू शिल्लक आहे ते 16. अभिचा पुढचा चेंडू अप्रतिम टायमिंग अप्रतिम फटका वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतो तो षटकार. तो मात्र ज्योती एंटरप्राइजेस या संघावर आणि अभि केसरकर सारख्या खेळाडू समोरच 2 षटकार ठोकले त्या आनंद निकमने. सुपर बॅटिंग 2 षटकार पाहायला मिळतात. अटॅकिंग बॅटिंग मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम आनंद निकम. पुढचा चेंडू अभिचा आनंदसाठी थांबून एक्झिक्यूट केलाय थांबून अँड पॉज अँड डिस्पॅच वॉट अ शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. शुभम 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 सुरुवात केली ती आनंद निकमने. त्याला माहिती आहे की राजा गाडगे तंबूत परतलाय. राजाने चांगला प्रयत्न केला चांगली सुरुवात केली पण इथे मात्र त्यांच्या प्रमुख गोलंदाजाला त्यांना जर टार्गेट केलं तर संघ अडचणी देऊ शकतो आणि तेच काम आनंद निकम करतोय. सुपर बॅटिंग समीकरण उरलंय 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. ओव्हर पिच आहे चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाईम फटका क्षेत्रक्षेत्र तिथे जज केलं तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे पूर्ण होत असताना 2 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्येला वेगळाच आकार मिळतोय वेगाने आकार मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 42 धावा धावफलकावर. समीकरण आता मात्र 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 धाव्यांची गरज. 18-43 समीकरण बघा कुठे आलंय. 13 चेंडू आणि 24 धावा. रनवेमध्ये प्रॉब्लेम गोलंदाजी मार्कवर पुन्हा अभिला जावं लागेल. या षटकात खरपूस समाचार घेतला तो आनंद जबरदस्त बॅटिंग करतो आनंद. आतापर्यंत आपल्या इनिंगमध्ये आपण 2 त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार बघितलाय. हो चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता चेंडू ब्रश होतो बॅट्समनला. लेग बायचा सिग्नल येतोय आमच्याकडे. धावसंख्या धावफलकावर 22 यांचा
धावसंख्या दाखल करत अंकी झाले एकूण 43. 12 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल अँड 23 रन्स टू विन दिस मॅच. चांगला कॉन्टेस्ट, प्रत्येक सामनाचा चुरशीचा पाहायला मिळाला आहे आजच्या दिवसामध्ये. बऱ्याच सामन्यासुद्धा आपण बघितलं. मी तिरवंजी या संघाने एक चित्तथारक विजय संपादन केला लास्ट मुमेंटला. 12 चेंडू 14 धावा करू दिल्या नाही त्याने मात्र समोरच्या संघाला. शिवशंभो आढावळे या संघाला जास्त, जो संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. कल्पेशनंतर मात्र बिलालने जबरदस्त बॅटिंग केली, पण मात्र तो संघ बॅकफुट राहिला. याचं कारण अभिषेकचं एक अप्रतिम षटक फक्त एका धावेचं, तिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. मागच्या सामन्यातसुद्धा मात्र जबरदस्त आपण परफॉर्मन्स पाहिला. श्रीराम वर्धानी हा संघ पुढे सरकला, एक सामना जिंकून निश्चितच साई समर्थ वॉरियर्स संघाला पराभूत केलं. आणि आता मात्र सामना इथे सुरू आहे. त्याच्या आतमध्ये तुम्ही पाहता 2 संघांमध्ये श्रावणी 11 देवळे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस या संघांमध्ये 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, पण ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईट सिग्नल पंच करतायत गणेश भावेसकर. भरपूर बाहेर चेंडू निघून जातोय. अत्यंत वेगवान चेंडू होता, पण दिशेवर नियंत्रण नाही आहे. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतात फलंदाज आनंद निकम. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली, अवघ्या 4 धावा खर्च केले, त्यामुळे चेंडू दिला तो पुन्हा सुमितच्या हातामध्ये. ऑन साइड वॉट अ शॉट, बेस बॉल हिट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. तर युवराज धाबेकर यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत युवराज धाबेकर आपलं या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. चांगलं कनेक्शन पाहायला मिळते, चांगली बॅटिंग इथे करत असताना एक झुंजार खेळी, एक पातळी अभिनय करतोय तो. स्ट्रायकिंग केला फलंदाज आनंद निकम. सुपर बॅटिंग, 10 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. स्लोअर 1 चेंडू आणि काय पिकअप, काय शॉट आहे, काय कनेक्शन आहे. ऑन टू द हिल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ताबडतोड विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग करत असताना आनंद निकम. नवीन अंदाज होता हा फटका खेळण्याचा, लेफ्ट करण्याचा चेंडू, पण चेंडू एसटीच्या वरून निघून जाते. डॉट बॉल समीकरण उरलंय. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 8 बॉल अँड 8 रन्स टू विन. राजा गाडगेच्या नंतर जबाबदारी स्वीकारली ती आनंद निकमने. अत्यंत विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग करतोय. आदेश उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले ते आनंद निकमसाठी त्याच्या खेळीबद्दल. एक धाव घेतली ती आनंद निकमने. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता मैदानावर श्रावणी 11 देवळे या संघाला टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला मीत 11चे कॅप्टन रिपोर्ट करा. आणि मीत 11च्या सोबत मी इन्व्हाइट करतोय श्रीराम वर्धानी फायटर्स ड्रॉ करण्यासाठी. इनसाइड एज, मागे जातं चेंडू, लेमन कट, चायना कट, षटक समाप्त होत आहे. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 5 षटकांची धावसंख्या आपण बघूया. अंकी झाली एकूण 59 धावा धावफलकावर. 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 6. तर मीत 11चे तुम्ही पाहतात मीत 11 पितळवाडी. भरत टुडिलकर या संघाचे कोच सुद्धा आहेत, व्यवस्थापक सुद्धा आहेत आणि तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल अँड 7 टू विन. पंचांकडे काहीतरी मागणी केली जाते. पाणी हवं आहे खेळाडूंना. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. लॉट्स ऑफ प्राइजेस इन द टुर्नामेंट. फर्स्ट प्राइज 77,777 भरतभाई पटेल यांच्या माध्यमातून आणि चषक शिवसमर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी
दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे रोख रुपये 55,555 जय भवानी स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून, तर चषक शिव समर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक 33,333 कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर चषक शिव समर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून. तर निलेशदादा कोळसकर जे संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांक पारितोषिक 22,222 आणि चषक सन्माननीय संजय चोरगे साहेबांच्या माध्यमातून. पाचव्या क्रमांक पारितोषिक रोख रुपये 22,222 लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर चषक लाभला तो रणजित चिकणे साहेब यांच्या माध्यमातून. सहावा क्रमांक पारितोषिक आहे रोख रुपये 20 संजय केसरकर साहेब खजिनदार यांच्याकडून आणि त्याचबरोबर चषक रणजित चिकणे यांच्या माध्यमातून. समीकरण 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. मंगेश बेलोचे येत आहेत पुन्हा त्या व्यासपीठावर व्यासपीठ दिशेने, कारण त्यांचा संघ पराभूत झाला आहे, त्यामुळे ड्रेस कोड वेगळा पाहायला मिळतो, कारण आता शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि प्राईड डिस्ट्रिब्युशनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार स्पर्धेचं थोड्याच वेळानंतर 2 सामने झाल्यानंतर. सहा चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. पहिला सामना 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या होत्या या गोलंदाजाने विजय, आणि त्याच्या खांद्यावर आता खूप मोठी जबाबदारी. हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडू 7 धावा डिफेंड करायचे ते विजयला. पहिला चेंडू सामोरे जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज निकमला. ऑल द बेस्ट. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. हा पहिला चेंडू अपील पंचांकडे करत असताना, पण चेंडू तुम्ही पाहतात स्टंपच्या रेषेमध्ये नव्हता, फलंदाज स्टंपच्या रेषेमध्ये नव्हता. लाऊड अपील फॉर लेग बिफोर विकेट. देर इज ऑन अंपायर्स जाधव. स्ट्रॉंग अपील झालं होतं त्या विरोधात LBW साठी. इम्पॅक्ट काय आहे बघितला पंचांनी. स्टंप त्या मुवमेंटला दिसत होते आणि त्याबरोबर निश्चितच अंपायर्स कॉल. 5 बॉल अँड 7 टू विन. 5 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. पुढचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, ब्लॉक होलचा चेंडू होता, धावची संधी इथे बघायचं आहे आणि इथे प्रयत्न चांगला होता. चेंडूची फेक अभिनय केली पण बॅकअपसाठी कोणच काढू तयार नव्हता. दरम्यान इथे मात्र 1 धाव चोट्या स्वरूपात पूर्ण होते. बॅटची आतली कड घेऊन चेंडू मागे निघून गेला होता. स्ट्राईक रोटेट झालाय फलंदाजाकडे. दुसरा फलंदाज नॉन तो स्ट्रायकिंगला गेलाय तो अक्षय गाडगे. समीकरण उरलंय 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धाव्यांची गरज. क्लोज एन्काउंटर, क्लोज फाईट, संघर्ष सुरू आहे मैदानावर टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. अगोदर 2 संघ आपण बघितले जे टॉप 3 मध्ये प्रवेश करतायत. श्रीराम वर्धायनी फायटर्स आणि त्याच्यासोबत मी तिरवन हा संघ सुद्धा दाखल झाला आहे सुपर 3 मध्ये. या सामन्यानंतर लगेचच ड्रॉ केला जाईल. 4 चेंडू आणि गरज आहे ती 6 धाव्यांची. हा कारनामा याअगोदर विजयने कित्येक वेळा केला, पण या स्पर्धेमध्ये सुद्धा एकदा त्याने केला हा कारनामा, जेव्हा 6 चेंडू त्याने 4 धावा डिफेंड केल्या. खोदून काढायचा प्रयत्न, चेंडू जातो तो गलीमध्ये. एकच धाव मिळते चेंडूवर आणि समीकरण उरत आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. 5 रन्स टू विन फ्रॉम द 3 डिलिव्हरी. बघायचं आहे त्या गोष्टीची पुनरावृत्ती होईल का, तो सामना पुन्हा जर रिपीट होईल का, ती गोलंदाजी पुन्हा जर रिपीट होईल का विजयकडून, त्याची अपेक्षा त्यांचे संघ मालक करतायत, त्याचा संघ नायक सुद्धा करतोय. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. भन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये, अचूक टप्पा त्याच्याकडे आहे, एकही एक्स्ट्रा नाही आहे षटकामध्ये आणि अत्यंत भेदक मारा पाहायला मिळतोय. आणि खास करून स्ट्रायकिंग एंडला आनंद निकमसारखा खेळाडू असताना बघायचं आहे काय चित्र उभारणार विजय. हा चेंडू शॉर्ट पिच ठेवलाय, यष्टीच्या वरून चेंडू निघून जातोय, संधी देत नाहीये निकमला. ज्या निकमने आतापर्यंत अभि केसरकरच्या अगेन्स्ट जी फटकेबाजी केली अत्यंत वाखाणण्याजोगी राहिली आहे, त्याच प्रकारचा चेंडू जणू काय होता पण थोडासा समांतर राहतोय विकेटच्या आणि विकेटच्या वरून चेंडू निघून जातोय. दोन्ही संघांच्या डगआउटमध्ये मात्र अक्षरशः सर्व खेळाडू जागेवर उभे राहिलेत. काय होणार या सामन्याचा रिझल्ट, काय होणार मात्र या सामन्यामध्ये चित्र काय बघायला मिळणार. 2 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 5 धाव्यांची. व्हॉट अ मॅच.
खूप सुंदर सामना. निश्चितच एक तर कुठला तरी एक संघ विजय होईल, पण निश्चित म्हणजे की विजय असेल तो या स्पर्धेमध्ये या संघटनेचा, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा, त्याचबरोबर पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा आणि निश्चितच कोळसकर साहेब ज्याप्रमाणे सांगतायत देवळे गावचा सुद्धा. 2 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. रनवेमध्ये प्रॉब्लेम, कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. कुठल्या प्रकारचे कॉल नको आहेत, आवाज नको आहेत, हेच पंच सांगत असताना, कारण दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. सामना अत्यंत क्लोज आला आहे. आनंद निकमने ज्याने मात्र आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवलं श्रावण 11 देवळे संघाच्या माध्यमातून, तो संघ एका बाजूने, तर मैदानाच्या बाहेर 2 संघ मालक एकमेकांसमोर, श्रीदत्त कोसळकर आणि निलेश दत्त कोळसकर, दोघांमध्ये ही फाईट. काय बघायचं चित्र उभारणार. 2 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाव्यांची. ओ सबमरीन डिलिव्हरी, वॉटर डिलिव्हरी अँड वॉटर बॉल. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. सामन्याला कलाटी देण्याची मात्र इथे गरज आहे आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना विजय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ते स्वप्न तो दाखवतोय आपल्या संघासाठी. व्हेरी फर्स्ट मॅच या स्पर्धेमध्ये अशीच जिंकली होती ज्योती एंटरप्राइजेस संघाने, जेव्हा 6 चेंडूत त्याने 4 धावा करू दिल्या नव्हत्या, पण इथे मात्र 6 चेंडूत करायच्या होत्या 7 धावा. नाखुश होते तो नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद निकम. तो म्हणत असेल की काय चुका एक्झॅक्टली झाल्या माझ्याकडून. आणि बघायचं आहे सामना जर बरोबरी सुटला तर चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे इथे मात्र धावा तुम्हाला एक मिनिट अंपायर बंटी, एक मिनिट. चेसिंग कंपल्सरी आहे, ते षटकार मारावाच लागेल. कंपल्सरी चेस करावाच लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. असं वाटलं होतं की सुरुवातीच्या 2 षटकात फक्त 19 धावा, मात्र सामना एक शेवटच्या टप्प्यात जाता पाहायला मिळेल की तसंच झालं आहे. पण ज्याप्रमाणे आनंदने बॅटिंग केली, अत्यंत विस्फोटक बॅटिंग केली. अभि केसरकरला अक्षरशः ठोकलेले षटकार आपण बघितले. त्यानंतर त्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. महेशच्या सुद्धा विरुद्ध निश्चितच सुमितच्या सुद्धा विरुद्ध बॅटिंग खूप चांगली केली. अभिला सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली अभिच्या विरुद्ध. पण आता मात्र इथे विजयची गोलंदाजीला डोकेदुखी ठरली आहे. विजयची गोलंदाजी तो खेळू शकत नाहीये. बघायचं आहे काय जिथे मात्र समीकरण आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या या चेंडूसाठी आणि या सामन्यासाठी सुद्धा. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. आनंद निकम थोडासा नाराज. ज्या संघाने मात्र ज्या फलंदाजाने मात्र सामन्यामध्ये एक वेगळं चित्र उभारलं होतं, पण इथे मात्र काय चित्र उभारले बघा. विजयने काय गोलंदाजी केली आहे आणि पुन्हा एकदा तो इतिहास त्याने दाखवला. इतिहास रचला आपल्या संघासाठी आणि दुसऱ्यांदा त्याने अशी किमया साधली आहे स्पर्धेमध्ये जिथे मात्र 6 आणि 6 पेक्षा कमी धावसंख्या रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. पहिल्या सामन्यात त्याने 4 धावा रोखल्या, या सामन्यात त्याने 7 धावा रोखल्यात आणि सामना इथे जिंकला आपल्या संघाच्या बाजूने तो ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. मारलाय चौकार, मारलाय षटकार.